गेल्या 4 ते 5 दशकांपूर्वी देशात ज्वारीचं क्षेत्र 160 लाख हेक्टर इतकं होतं. पण सध्या हे क्षेत्र जवळपास 3 पटीनं घटलंय. देशात एकूण ज्वारी क्षेत्रापैकी महाराष्ट्रात 75% ज्वारीचं क्षेत्र आहे. सध्या महाराष्ट्रात खरीपात आणि रब्बी हंगामात 4 लाख हेक्टरच्या आसपास ज्वारीची लागवड केली जाते. ज्वारीचं सर्वाधिक क्षेत्र कापूस, सोयाबीन आणि मक्याखाली आलंय. ज्वारीपेक्षा इतर पिकांपासून चांगले पैसे मिळू लागल्यानं शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ फिरवली आहे. या काळात सरकारनं ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं अपेक्षित असताना तसा कोणताच प्रयत्न झाला नाही. त्यामुळेच ज्वारी उत्पादक आणि पर्यायानं ज्वारीचं उत्पादन संकटात आलंय. गरीब माणसाला धान्य स्वस्तात मिळाला पाहिजे म्हणून म्हणजे सगळ्या गरीबाला ज्वारी लागती म्हणून ज्वारीचे दरच वाढू द्यायची नाही असं ठरवलं. झाला परिणाम काय? 1972 मध्ये 200 रुपये तोळा सोना होता आणि 200 रुपये क्विंटल ज्वारी होती. गेल्या वर्षी 980 रुपये ज्वारीचा हमीभाव होता आणि सोनं मात्र 30,000 रुपये तोळा होता. सोन्याची दरवाढ किती झाली आणि ज्वारीची दरवाढ किती झाली हे जर बघितलं तर 4.25-4.5 पट 4.5 पट ज्वारी वाढली आणि सोनं मात्र 150 पट वाढलं. ते जर बघितलं तर 150% जर सोनं वाढलं असेल तर सगळ्या वस्तू महाग घ्यायच्या आणि ज्वारी मात्र किरकोळ दराने विकायची. सरकार काही माझ्या ज्वारीचे दर वाढवून देत नव्हतं म्हणून शेतकऱ्यांनी शांतपणे एक काम केलं की ज्वारी पेरायचं सोडून दिलं. ज्वारी हे गरिबाचं मुख्य खाद्यान्न आहे, पण हीच ज्वारी आता गरिबांच्या आवाक्यात राहिली नसून ती खाणं आता श्रीमंतीचं लक्षण झालंय. गेल्या 2 वर्षांपासून ज्वारी आणि ज्वारीपासून मिळणाऱ्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेत. त्यामुळे ज्वारीचं क्षेत्र वाढवायचं असेल तर सरकारनं ज्वारीला गहू, तांदूळ आणि कडधान्यांच्या पंक्तीत आणून बसवलं पाहिजे. गहू आणि तांदूळ या 2 धान्याचा पूर्ण देशामध्ये जर ते वितरित होऊ शकतं, तामिळनाडूमध्ये जर ते तांदूळ खातात त्यांना तांदूळ मिळतो, आनंदाची गोष्ट आहे. पण जर त्या ठिकाणी गहू खात नाही पण गहू त्या ठिकाणी वितरित होतो आहे. काही राज्य असे आहे की त्या ठिकाणी ज्वारी खातात, त्या ठिकाणी हा वितरितचा काही विचार केला गेला नाही. दिल्ली किंवा उत्तर प्रदेश या भागामध्ये ज्वारी हे आपलं माणसाचं खाद्य आहे हे त्यांना माहितीच नाही. ते म्हणतात ज्वारी जानवरों का खाना आहे. तर तशा राज्यामध्ये आता ज्वारीचा गुणधर्म बघून त्यांची डिमांड वाढते आहे, ज्वारीची हे वाढते आहे त्यांच्याकडे मागणी. मग त्या ठिकाणी मात्र दाणा उपलब्ध नाही, ज्वारी उपलब्ध नाही. ह्या ज्वारीला PDS सिस्टीममध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये जर इन्क्लूड केलं तर तो एक फार महत्त्वाचा निर्णय होऊ शकणार आहे. येणाऱ्या काळात देशाच्या अन्नसुरक्षेत ज्वारी पिकाचा मोलाचा वाटा असेल. दिवसेंदिवस हवामान बदलाचा फटका शेतीला बसतोय. कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामानात कमी खर्चात अन्न आणि चाऱ्याची गरज भागवण्यात ज्वारी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हवामान बदलाचा काळ बनतोय, क्लायमेट चेंजचा काळ बनतोय. तर अशा येणाऱ्या काळामध्ये की ज्यावेळी आपण अपेक्षा करतो आहोत की आपल्याला असं समजतं आहे की तापमान वाढणार आहे, पाऊस अवेळी केव्हा पडेल माहिती नाही, कमीसुद्धा होऊ शकेल, कार्बन डायऑक्साईडची लेवल वाढेल. तर अशा परिस्थितीमध्ये हे जे अन्नधान्य पिकं आहेत आपले पूर्वापार चालत आलेले ज्वारी, बाजरी, राळा, हे जे स्मॉल मिलेट म्हणतो आम्ही त्याला, कोडो मिलेट, फिंगर मिलेट, हे असे वेगळे मिलेट्स आहेत ना. हे मिलेट फक्त येणाऱ्या भविष्याची पिकं म्हणून यांच्याकडे आपण बघलं जाणार आहे. ज्वारीचं पीक वाचवण्यासाठी सरकार, संशोधक आणि शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे. अन्न सुरक्षा, चारा सुरक्षा आणि कोरडवाहू शेतीचं भवितव्य ज्वारीवरच अवलंबून आहे. अशा ज्वारीच्या बचावासाठी सरकारनं पुढाकार घेण्याची मागणी संशोधक आणि शेतकऱ्यांकडून होते. जर तुम्हाला ज्वारीला वाचवायचं असेल तर 2 गोष्टी कराव्या लागणार आहेत. एक तर रॅशनिंगमध्ये ज्वारी मिळाली पाहिजे आणि दुसरं म्हणजे ज्वारी पेरणाऱ्याला सरळ सबसिडी दिली पाहिजे. किंवा मग एक तर काम केलं पाहिजे की माझा जो उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च भरून निघेल एवढे दर मला देऊन तुम्ही वाटा, शिजवून वाटा, स्वयंपाक करून द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु शेतकरी त्यात उत्पादन खर्च भरून निघाल्याशिवाय त्यानं काही पिकवणार नाही. आंध्र प्रदेशमध्ये हॉलिडे फार्मिंगची कन्सेप्ट आलेली आहे. 1 लाख एकरमध्ये शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी धानाचा पेरा केलेला नाही. असं जर सुरू झालं तर आम्ही काय करणार आहे? काही दशकांपूर्वी देशात ज्वारीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होतं, पण नगदी पिकांची लागवड वाढल्यानं ज्वारी मागं पडली. ज्वारीपासून मिळणाऱ्या नफ्यात फारशी वाढ कधीच झाली नाही. सतत दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांनाच आता चाऱ्यासाठी
ज्वारीचा पेरा वाढवण्याची गरज वाटू लागली आहे. ज्वारीचे भावही प्रति क्विंटल 3,000 रुपयांच्या पुढे गेल्यानं इतर धान्य पिकांच्या बरोबरीत ज्वारीपासून पैसे मिळत असल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय. पण सरकारनं ज्वारीला राजाश्रय दिला, उत्पादनाला हमीभाव आणि प्रोत्साहन दिलं तर ज्वारी शेतकरी आणि पशुधन वाचवण्यात मोलाची भूमिका बजावणार यात शंका नाही. अकोल्याहून विनोद इंगोलेसह संदीप भुजबळ, साम मराठी, मुंबई.